आई काय करतेस? आता सगळ्याचो काय उपयोग माका? अरे पण तुका पोरान वागड्या जाऊन बाजारातून सामान हाडूक सांगलंय ना? हा म्हणजे पूर्वाला सांगितलं मी आणायला, ती आणेल ना. अण्णांची आठवण येत असेल ना? इतक्या वर्षा संसार केलो त्यांच्या सोबत आणि अचानक सोडून गेले रे माका. आई आई शांत हो, तू रडू नकोस. बघ तू स्वतःला सावरलं पाहिजेस की नाही? हा माझं अण्णांशी फारसं बोलणं व्हायचं नाही. जे काय आहे ते तुझ्याकडेच. पण आज असं वाटतंय ना की अण्णा असायला हवे होते. बघितलीस ना, वाटण्यांमुळे भांडणं होत आहे. माझ्या लग्नाला विरोध आहे. अण्णा असते ना तर त्यांच्या धाकात राहून हे बोलले पण नसते. माझं लग्न पण झालं असतं. खरा तुझा त्यांच्या धाकानं का होईना सगळ्यांची तोंडा बंद तरी झाली असती. आई तुला काय वाटतं देविका बद्दल? पोर भरा हा, पण नशीब बघ त्याचा. म्हणजे तुला पण वाटतं ती या घरात आली आणि अण्णा गेले? तसा नाही रे अभिरामा. तू दत्तादादाला का नाही बोलत? तो कसा वागतो माझ्याशी बघितलंस ना तू. असा का वागतो तो? कधीच नीट नाही बोलत. दिसता माका, पण त्याला समजून तो ऐकणारातलो नाही हा. तेव्हा तू तरी आता गप राहू जरा. म्हणजे तो जे काय बोलेल ते मी ऐकून घ्यायचं, किती चुकीचं असलं ना तरी? तसा नाही रे बाबा. पण आता तुमचं बापूस गेलो हा, तुम्ही असे वाद करीत बसलात तर लोक काय म्हणतील? ह्यांचं बापूस गेलो त्याचा ह्यांका काय नाही हा. एकाक वाटो हो आणि दुसऱ्याक लग्न सापडला. बरा दिसता का ह्या? नाही ना. माधव बघ कसा कधी वादात पडतो. समजून सांगता, समजून घेता. दादाचं काही नाही केलं, पण हा दत्तादादा. आता मी सांगतोय त्या ऐक. तुका देवी कशी लग्न करूचा हा ना, मग जरा धीराने घे. साखरपुड्याचा बोलू आपण. बर मी बोलतोय, पण जरा हे दिवस जाऊ दे. ठीक आहे, तू बोलतेस म्हणून मी शांत बसतो. पण दत्तादादा काही बोलला ना तर मी शांत नाही बसणार. अरे पण अभिरामा